परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणात नवी घडामोड समोर येते आहे। 16 वर्षीय पीडितेची अन्याय झाल्याची पोलिसांना माहिती मिळते आहे। आतापर्यंत या प्रकरणात 2 पीडिता पुढे आल्या आहेत। इच्छेविरुद्ध आरोपी आयांना स्पर्श केल्याची पीडितेने आता तक्रार दाखल केली आहे। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील गाजत असलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात आणखीन एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। या प्रकरणात आणखीन एक 16 वर्षीय पीडिता पुढे आली असून तिने तिच्यावर झालेल्या अन्यायाची माहिती पोलिसांना दिली आहे। आता या प्रकरणात पीडिता पुढे आल्याची संख्या एकूण 2 झाली आहे। पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपी आयानीनं तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या अंगाला स्पर्श केल्याचा आरोप आहे। या नव्या तक्रारीमुळे प्रकरणातील गुन्ह्याची व्याप्ती आता वाढली असून भारतीय न्याय संहिता BNS कलम 74 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास SIT विशेष तपास पथक मार्फत सुरू आहे। प्रतिनिधी छगन जाधव आपल्यासोबत जोडले जात आहेत। अतिशय धक्कादायक हे सगळं प्रकरण आहे, काय अपडेट मिळत आहे? नक्कीच या प्रकरणात परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये दर दिवसाला नवनवीन अपडेट पुढे येत आहेत। खऱ्या अर्थानं जर बघितलं तर 11 तारखेला या परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडलेली होती आणि त्या प्रीत्यर्थ गुन्हा दाखल झालेला होता। आणि आज जवळपास आता 14 ते 15 दिवस उलटल्यानंतर देखील पुन्हा एकदा नवीन अपडेट समोर आलेली आहेत। एक पीडिता पुन्हा 16 वर्षाची अल्पवयीन पीडिता आहे, ती समोर आलेली आहे आणि तिने मुख्य आरोपी जो आहे या प्रकरणातला मोहम्मद अयान मोहम्मद तन्वीर याच्या विरुद्ध तक्रार देखील दिलेली आहे। SIT पथकातील महिला पोलीस अधिकाऱ्याकडे तिने तिचं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे आणि त्यामुळेच या घटनेत पुन्हा तपासाला एक वेगळी दिशा सुद्धा मिळालेली आहे। कारण आतापर्यंत 18 व्हिडिओ आणि 39 फोटो या तपासामध्ये समोर आलेले होते आणि पुन्हा एकदा ही पीडिता समोर आल्याने यात पीडितांची संख्या 2 वर झालेली आहे आणि पीडिताच्या म्हणण्यानुसार या गुन्ह्यात देखील वाढ करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थानं जर बघितलं तर 21 तारखेला 21 एप्रिल रोजी मोहम्मद अयानची पोलीस कोठडी संपलेली होती। त्यानंतर त्याला न्यायालयात दाखल करण्यात न्यायालयात नेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्याला न्यायालयाने 7 दिवसाची पुन्हा पोलीस कोठडी सुनावली होती। त्या दरम्यान तपासात देखील वेग येतो आहे आणि दुसरीकडे जर बघितलं तर 2 पीडिता समोर आल्याने आणखी पीडिता समोर येतात का याकडे आता देखील SITच्या तपासाचं लक्ष आहे। त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने पोलीस स्टेशनच्या बाहेर का असेना कुठल्याही गुप्त पद्धतीने त्यांच्याकडून पीडितांकडून विचारपूस केली जाते आहे। त्यामुळे आता या प्रकरणात आणखी किती पीडिता समोर येतात आणि गुन्ह्यात वाढ होते का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ऋषी, नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी छगन जाधव होते। या सगळ्या प्रकरणातली पीडितांची संख्या वाढल्यामुळे आणखीन कोणती नवीन नावं समोर येतात, कोणते पुरावे समोर येतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागतं।